रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साळवे. स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आजचा जो फ्लॅट आहे ना, खूप सुंदर, खूप चांगल्या पद्धतीचा फ्लॅट आहे. कारण की हा जो फ्लॅट आहे कल्पतरू पार्क सिटीमध्ये कल्पतरू सनराईज नावाची साधारणतः 0 to 5 years ओल्ड असणाऱ्या बिल्डिंगमध्ये आहे. म्हणजे कल्पतरू सनराईज सगळ्यात पहिलं चालू झालं, त्याच्यानंतर मग इमेन्सा, एक्सपेन्सा, स्टारलाईट, डिलाईट त्या सगळ्या पद्धतीनं झालेलं आहे. ते सगळ्यात पहिलं रेडी झालेलं हे प्रोजेक्ट आहे, जिथे स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या इत्तंभत सुखसुविधा हे खरं तर ह्या फ्लॅटमध्ये आहेत. आणि इथेच आपण आता खरं तर 3 BHKचा फ्लॅट काढतो, जो लोअर फ्लोअरला आहे. बिल्डिंग जर आपण तशी बघितली तर ग्राउंड प्लस अशी 32 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला हा जो फ्लॅट आहे हा लोअर फ्लोअरला असणारा फ्लॅट आहे. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर गार्डन आहे, पोडियम, कार पार्किंग. ह्या फ्लॅटसोबत पण 2 पोडियम कार पार्किंग असणार आहेत. आणि विशेष म्हणजे ही जी तुम्ही आता पण बाल्कनी बघतोय ना, ही वापरात येणारी बाल्कनी आहे. इथे कमीत कमी 5-6 लोक आरामशीर बसतील ह्या बाल्कनीमध्ये. ज्या मंडळींना असं वाटतं की हवा पाहिजे, उजेड पाहिजे, बाल्कनी पाहिजे आणि टॉप चांगला बिल्डर पण पाहिजे, मला वाटतं अशाच लोकांसाठी हा खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा खरं फ्लॅट असू शकतो. आणि विशेष म्हणजे हा जो फ्लॅट आहे हा फुलपाखरू वेमध्ये आहे. म्हणजे फुलपाखरू म्हणजे 2 बेडरूम ह्या साईडला, 1 बेडरूम ह्या साईडला, अशा पद्धतीचं खरं हा फ्लॅट असणार आहे. 1 बेडरूम ह्या साईडला, बाकीचे 2 बेडरूम त्या साईडला असणार आहे. आणि तर जर आपण याचा मेंटेनन्सचा विचार केला तर साधारणतः 10,000 रुपये तर धरूनच चला, 10,000 रुपयाचा मेंटेनन्स मात्र असणार आहे. मात्र बाकी आहे हे कॉम्प्लेक्स खरं चांगले कल्पतरू बिल्डर्स अँड डेव्हलपर्सनं चांगल्या पद्धतीनं बनवलेलं आहे. आणि बाहेर ज्या वेळेला आपण येतो त्यावेळेला सगळ्यात मोठी ही तुम्हाला याची लॉबी जी आहे ती खूप मोठी मिळते. कारण तिकडे त्या कोपऱ्यात 2 फ्लॅट आहेत आणि ह्या कोपऱ्यात 2 फ्लॅट, असे टोटल 4च फ्लॅट एका फ्लोअरवरती आहेत. आणि विशेष म्हणजे परत ह्या 3 लिफ्टचं प्रावधान, 4 फ्लॅट आणि 3 लिफ्ट, 1, 2 आणि 3 अशा 3 लिफ्ट असणार आहेत. त्याच्यामुळे फ्लॅट खूप सुंदर चांगल्या पद्धतीचा आहे. आणि बाहेर मात्र मोकळी जागा भरपूर आहे. ज्यावेळेला घराच्या आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला हे वेस्ट असणार आहे, बाहेर येताना ईस्ट आहे. आतमध्ये येतो त्यावेळेला तुम्हाला इथं बघू शकता अशा पद्धतीचा खूप चांगला मोठा, चांगला प्रशस्त आणि असं हॉल आहे. तुम्हाला हे तुम्ही हॉल बघू शकता, त्याच्यामध्ये एक AC लागलेलं आहे. आणि ह्या साईडपर्यंत जर आपण आलो तर मॅवन टेक्नॉलॉजीने बनवलेला खरं तर आहे. आणि इथे मग तुमची ही बाल्कनी आहे. ह्या बाल्कनीमधून ज्यावेळेला आपण खाली बघतो तर तुमच्याच कॉम्प्लेक्समधलं असणारं जे गार्डन आहे ते गार्डन तुम्हाला प्रॉपरली दिसतंय. क्लब हाऊस तुम्हाला तुमच्या पद्धतीनं दिसतोय. स्विमिंग पूल पलीकडल्या साईडला आहे. आणि जास्त याच्या खाली मात्र पार्किंग आहे. पार्किंग ही मॅकॅनाइज वगैरे नाही, प्रॉपर पोडियम कार पार्किंग असणार आहे. 4 लेवलचं खरं खाली कार 2-3 लेवलचं खाली कार पार्किंग आहे. त्याच्यानंतर फ्लॅट चालू होतात. आणि मग हा फ्लॅट आहे. फ्लॅट जर समजा आपण बघितला तर तुम्ही बघू शकता, मी हा शेवटचा जो बेडरूम आहे तो नंतर दाखवतो. पहिल्यांदा आपण इकडचे जे आहेत ते सगळ्या पद्धतीनं बघू. इकडे ज्यावेळेला आपण येतो त्यावेळेला सगळ्यात पहिलं कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट असं येतं ह्या साईडला. आणि हेही चांगलं मोठं आणि प्रशस्त आहे. घरामध्ये तसं बघितलं तर आपल्याला काम करायची थोडी गरज लागणार आहे. ती समजा एक्स्ट्रा काय तुम्ही फर्निचर बनवणार असेल ते बनावं लागणार आहे. फर्निचर करायचं म्हटलं तर ते करावं मात्र लागणार आहे. नंतर याच्या अपोजिटला जर आपण आलो तर इथं तुम्ही बघू शकता 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं प्रॉपर किचन आहे, ज्याच्यात गॅस पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे. आणि विशेष म्हणजे किचनच्या जर बाहेर आलो तर परत मोठी अशी चांगली परत इथं ड्राय बाल्कनीचा स्पेस पण आहे, जो इथे वॉशिंग मशीन तुमची लावायची. आणि इकडनं तुम्ही एवढी मोठी बाल्कनी परत तुम्हाला ह्या साईडला पण प्रॉपर मिळते. म्हणजे काही छोटी नाही, भरपूर मोठी अशी तुम्हाला इकडनं ह्याला पण बाल्कनी मिळते. जे कपडे सुकवायला म्हणा, मशीन म्हणा, ह्या त्या सगळ्या गोष्टी तुमच्या बाहेर नक्की राहू शकतात. अशा पद्धतीचा कार्यक्रम त्या साईडला आहे. त्याच्यानंतर जर आपण पुढे आलो तर पुढे आल्यानंतर इथे परत तुम्हाला असं खूप मोठी जागा आहे. ह्याला तुम्ही काय पद्धतीने युटिलाइज करायचं ते करू शकता. कारण इथे मात्र जागा खूप मोठी आहे. मोठं स्टोरेज तयार तुमचं नक्की होऊ शकतं, कपाट मोठं तयार होऊ शकतं. आणि याच्या जस्ट अपोजिटला आलात तर खरोखर मोठं चांगलं बेडरूम आहे, ज्याच्यात तुम्ही बघू शकता किती मोठं हे बेडरूम आहे. साईज वाईज जरी बघितलं तर तुम्हाला जाणवेल की खरोखर हे मोठं साईजचं बेडरूम आहे. कारण की तिकडे त्यांनी कपाट ठेवलं, वरती AC आहे, त्याच्यानंतरही तुम्हाला एवढी जागा राहते. आणि परत मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे ह्या क्रॉस व्हेंटिलेशनसाठी पश्चिम दिशा आहे. पश्चिम दिशेला संध्याकाळचं ऊन तुमच्या घरामध्ये नक्की येणार आहे. आणि याच्यातून तुम्हाला तुमचा क्लब हाऊस म्हणा, गार्डन म्हणा, ही प्रॉपर तुमच्या घरामधनं तुम्हाला इकडनं पण दिसते. हा कॉमन बेडरूम होता असा विचार करा, कॉमन बेडरूम. आणि हा त्याची साईज म्हणून तुम्हाला म्हटलं याची साईज पण खूप मोठी आणि चांगल्या पद्धतीची नक्की आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण आता मोठ्या बेडरूममध्ये जातो. शेवटचं बेडरूम इकडच्या साईडला जर आपण आल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले इथं खूप मोठं बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट याची साईज बाकी खूप मोठी आणि चांगली आहे. ह्या बाथरूमची साईज आहे ना ही जरा मोठी आहे आणि चांगली आहे आणि मोठं पण आहे. त्याच्यामुळे हे बाथरूम येतं. बाथरूमच्या नंतर ज्यावेळेला आपण बाहेर येतो त्यावेळेला इमिडिएटली तुम्ही बघू शकता इथे एक कपाट लावलं आहे. त्या कपाटची साईज जरी बघितली तर ती खूप मोठी आणि चांगल्या प्रशस्त कपाटाची साईज आहे. तुम्ही आज जरी बघितलं तर तुम्हाला जाणवेल याची साईज खूप चांगली आहे. आणि याला काय करायची गरज नाही, मोठं आहे. 9चे 9 कोरोचे कोरं असंच आहे.
वरती एक AC लागलेला आहे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी. परत इकडे एक खिडकी दिलेली आहे. ही खिडकी उघडली तर इकडनं पण क्रॉस आपलं चालू राहतं. आणि मग हे तुमचं बेडरूम आहे. हे बेडरूम पण तुम्ही बघू शकता. याला पण नावं ठेवण्यासारखी जागा नाही, याची पण साईज मोठीच आहे. परत ही खिडकी उघडली की हवा तुम्हाला येते, कारण की हे पण पश्चिम दिशेला तुमचं ही खिडकी असल्या कारण हवा आणि उजेड तुम्हाला याच्यामध्ये पण चांगल्या पद्धतीचा मिळतो. अशा पद्धतीचा खरं तर हा 3 BHK फ्लॅट आहे. आत्ता तुम्हाला मी इकडनं 2 बेडरूम दाखवला, किचन दाखवला, कॉमन बाथरूम दाखवलं, हॉल दाखवला, किचन दाखवलं. हे सगळं इकडनं दाखवून झालं आहे आपलं. आता आपलं शेवटचं एक बेडरूम बाकी आहे, जो तुम्ही बघू शकता पलीकडल्या साईडला. आपण आता ह्या साईडला येतो आहे. ह्या साईडला आल्यानंतर मात्र तुम्ही इथे आलात तर इथं तुम्हाला परत त्याच पद्धतीचं मोठं आणि चांगल्या पद्धतीचं बेडरूम आहे, जिथनं तुमचं संध्याकाळचं ऊन वारं ते तुमच्या घरामध्ये 100% येणार आहे. अशा पद्धतीचं बघा, इथे ह्याच्यात चांगलं वारं तुम्हाला जाणवेल आणि संध्याकाळचा सूर्यप्रकाश तुम्हाला इकडे सूर्य येणार घरात तुमच्या संध्याकाळचं मात्र येणार. बेडरूमची साईज तुम्ही बघू शकता. कपाटाला इथे एक वेगळी जागा ऑलरेडी दिलेली आहे, जिथे ह्या साईडला कपाट लागेल एवढी मोठी जागा आहे. प्रकाश घरामध्ये खरोखर चांगला आहे. आणि त्याच्यानंतर इथे एक परत बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट इकडे ह्या साईडला पण एक बनवलेलं आहे, जे ह्या साईडचं इथून इथपर्यंत जरी आलात तर असं मोठं, इकडनं पण असं मोठं तुम्हाला बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट आहे. अशा पद्धतीचा खरं तर हा फ्लॅट आहे. ह्याची जी किंमत आहे, ही किंमत ह्या मालकाने सांगितल्याचे OCCC सोसायटी वगैरे सगळं झालेलं आहे. कोणत्याही बँकेकडनं लोन घ्यायचं आपण विचार केला तर कोणत्याही बँकेकडनं लोन वगैरे आपल्याला नक्की मिळेल. ह्या मालकाने आता कोट करताना 2,30,00,000 रुपये कोट केलेली किंमत आहे. 2,30,00,000 आपलं पेमेंट कसं असणार आहे, किती फास्ट असणार आहे, आपलं लोन सँक्शन आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टींची जर माहिती नीटनेटकी आणि सगळी तयारी जर आपली असेल तर आपण ते 2,30,000 कमी करण्याचा प्रयत्न नक्की करू शकतो. आणि अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घर आम्ही रोज दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि ह्या किमतींचं काय असतं, किमती काय आमच्या हातामध्ये नसतात. आपण ओनरशी हुज्जत घालण्याचा प्रयत्न करत असतो, पण काय 95मध्ये 5% ओनर कमी जास्त बोलतात आणि 95% लोक मान्य करतात की हा बाबा आजूबाजूच्या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं घरं विकले गेलेले आहेत त्या पद्धतीनं रेट आम्ही द्यायला तयार आहोत. पण 5% लोकांचं होत नसतं. त्याच्यामुळे प्रत्येक फ्लॅटला तर तुम्ही असं नका लिहित जाऊ की हाय रेट म्हणल्यानंतर ठाणा हा आता ज्या पद्धतीनं विकसित आहे किंवा विकसित झालेला आहे, किंवा इथला TDRचा जो भाव आहे, इथल्या ज्या लँडचा जो भाव आहे, त्या सगळ्या गोष्टींचा जर आपण बारीक विचार केला तर इथली परिस्थिती काय वेगळी राहिलेली नाही मुंबईपेक्षा. म्हणून मला असं वाटतं प्रत्येक फ्लॅटला असं नका म्हणत जाऊ कोणता रेट हाय रेट आहेत, सगळेच हाय रेट असू शकत नाहीत ना. एखादा फ्लॅटचा हाय रेट मान्य आहे मला, सगळ्यांचे हाय रेट काय असू शकत नाही आहेत. तर तो तर सांगतो मंडळी, अशाच पद्धतीचे रोज आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न तुमच्यासाठी रोज करतो आहे. आणि ह्या कामात तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आम्हाला आहेच आहे आणि अजून असा सपोर्ट द्या जेणेकरून आम्ही रोज अजून काहीतरी करत राहू. आणि आम्हाला तेवढं सबस्क्रायबर्स करा, जास्तीत जास्त लोकांनी बघा, कमेंट्स करा, शेअर करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.